नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नुकतीच व्हॉट्सअपला वाचनात आलेली एक अतिशय सुंदर पोस्ट तुमच्यापर्यंत पोचवते. साधारण 1940ची गोष्ट. लखनौला ज्येष्ठ गझल गायिका बेगम अख्तर यांच्याकडे एक माणूस त्यांची गझल ऐकायला आला. एरवी बेगम संध्याकाळी गात, पण त्या दिवशी त्या माणसाची उर्दूविषयीची आणि गाण्याविषयीची समज बघून त्या गायला बसतात. 4-5 मिनिटांनंतर तो माणूस बेगम अख्तरांच्या हार्मोनियमवर हात ठेवतो आणि त्यांचं गाणं थांबवतो आणि जायला लागतो. बेगम आश्चर्यचकित होऊन विचारतात, क्या हुआ? कुछ गलत हुआ? त्यावर तो माणूस उत्तरतो, नाही, तुमचा रिषभ लागलेला मला आत्ता कळला. याचा अर्थ तुमचा सा कधीच लागून गेलाय. तुमचे स्वर इतके अद्भुत एकमेकात मिसळलेत, एकेका स्वरासाठी ₹1,00,000 द्यावेत असे स्वर आहेत तुमचे. बेगम, मेरी औकात नहीं है कि मैं आपका गाना सुनूं. हे वाक्य ऐकल्यावर बेगम अख्तर ढसाढसा रडायला लागल्या. आणि त्यानंतर बेगम फक्त त्या माणसासाठी गायल्या. तो माणूस होता रामू भैया दाते, दिवंगत ज्येष्ठ भावगीत गायक श्री अरुण दाते यांचे वडील. एखाद्या कलाकाराला याहून देखणी आणि उमदीदात काय मिळू शकते? भाऊसाहेब पाटणकरांचा शेर या ठिकाणी आठवतो. दोस्त हो, मैफिल अपुली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदा दिली नुसती हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा. दाद देणं, कौतुक करणं ही एक कला आहे आणि यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. खरं तर मोकळ्या मनानं एखाद्याचं मनापासून कौतुक करणं किती सोपं असायला हवं, पण ते तसं असताना दिसत नाही. ओशोंनी म्हटलंय, किसी की निंदा करो तो कोई प्रमाण नहीं मांगता, पर प्रशंसा करने पर 1000 प्रमाण मांगे जाते हैं. एखाद्या गुणासाठी, यशासाठी, उपलब्धीसाठी सहजतेनं कौतुक करायला पैसे नाही पडत, पण शब्द दारिद्र्याचं काय करायला हवं? कुठलंही नातं सुंदर करायचं असेल, खोल आणि अर्थगर्भ करायचं असेल, तर त्यासाठी एकमेकांना योग्य त्या ठिकाणी ॲप्रिशिएट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कौतुक झालं तर ऊर्जा मिळते, माणसाचा उत्साह वाढतो, काम करण्याची प्रेरणा मिळते. कौतुक, दाद हे माणसाला अधिक चांगलं सकारात्मक करतात. आणि किती छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक करता येऊ शकतं किंवा करायला हवं. तुमच्याकडे कामासाठी मदतनीस म्हणून येणाऱ्या बाईनं चांगला स्वयंपाक केला, छान भाजी केली, तर तुम्ही लगेच त्या बाईला सांगितलं, त्यावेळी तिचा चेहरा बघा, केवढे आनंदाचे आणि समाधानाचे भाव दिसतील तिच्या चेहऱ्यावर. एकदा औषधांच्या दुकानात गेले होते. औषधं काढून देणारी बाई इतकी उत्साहानं आणि प्रसन्नतेनं काम करत होती. मी तिला दाद दिली. तुम्ही किती प्रसन्न हसता. तिचा चेहरा ही दाद ऐकल्यावर काय उजळून गेला होता. जरा हंसकर किसी से बात करने में बुरा क्या है, नए रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता. ती बाई त्या क्षणी कायमची माझी होऊन गेली. किती छोट्या छोट्या गोष्टींची नोंद घेतली जाऊ शकते आणि घ्यायला हवी आहे. फ्लाईट जमिनीवर उतरवताना अनेकदा पायलट इतकं सुरेख आणि अलगद जमिनीवर उतरवतो ना, की मी एअर होस्टेसला सांगते की पायलटला दाद द्या माझ्याकडून, फार सुरेख लँडिंग केलं त्यानं. हॉटेलमध्ये एखादा वेटर फारच अदबशीर आणि मॅनर्सनं वागणारा असतो, त्यावेळी त्याच्या मॅनरिझमला दाद देणं. कोणी उत्कृष्ट पेहराव किंवा पेहरावाची रंगसंगती केली असेल तर त्याला आवर्जून दाद देणं. समारंभाची आखणी उत्कृष्ट असेल तर त्याच्या आयोजनाला दाद देणं. कोणी सुरेख रांगोळी काढली असेल तर आवर्जून काढणाऱ्या व्यक्तीला शोधून ते तिला सांगणं. 1000 गोष्टी सांगता येतील. कोणी जेवायला बोलवलं तर स्वयंपाकाला दाद देणं हा साधा कॉमन सेन्स आहे. अशी संवेदनशीलता आपण जाणीवपूर्वक विकसित करायला हवी आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक सौंदर्यदृष्टीसुद्धा विकसित करावी लागते. गोष्टींमधलं सौंदर्य टिपणं आणि ते टिपल्यावर त्याचं उमदेपणानं कौतुक करणं या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. असं कौतुक जेव्हा आपण करतो तेव्हा व्यक्तीमधली चांगुलपणावरची श्रद्धा वाढत असते.
हाताखालच्या लोकांचं किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं मुक्त मनानं कितीदा आपण कौतुक करतो ते व्हायला हवं. शिवाय मनापासून योग्य ती दाद देणं आणि खुशामत करणं यात खूप फरक आहे. आपल्याला खुशामत किंवा लांगुल चालन करायचं नाही आहे, अचूक आणि प्रामाणिक दाद द्यायची. नवरा बायकोच्या नात्यामध्ये तर या कौतुकाला विशेष स्थान आहे. वेळोवेळी केलेल्या कामाची दखल घेणं, त्याला दाद देणं हे फार महत्त्वाचं आहे. अनेकदा मी बघितलंय की काही नवरा बायकोनं ठरवून आपल्या साथीदाराचं कौतुक करत नाही, त्याला दाद देत नाही. जाणीवपूर्वक अशा प्रकारे साथीदाराला कौतुकापासून वंचित ठेवलं जात असेल तर ते क्रौर्य आहे. मला लेखाच्या शेवटी एक प्रसंग सांगावासा वाटतो की विवाहपूर्व समुपदेशन शिबिरात एकदा गंमत म्हणून एक आजोबा गेले. त्यांनी शिबिरात छान सहभाग घेतला. नंतर शिबिर संपल्यावर आयोजकांना भेटण्यासाठी त्या आजोबांच्या पत्नी म्हणजे आजी आल्या आणि आयोजकांना म्हणाल्या, मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आले. आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली, पण 50 वर्षात पहिल्यांदाच यांनी म्हणजे त्या आजोबांनी मला आवाज देऊन जवळ बसवून घेतलं, माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, आपल्या या 50 वर्षाच्या सहजीवनात तू मला किती साथ दिली आहेस. अनेकदा माझ्याकडून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं, तुला कष्ट पडले, पण तू निभावून नेलं सगळं. तुला सांगतो, तू मला खूप खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे सांगून एक क्षण त्या आजी थांबल्या आणि म्हणाल्या, मी धन्यवाद द्यायला आली आहे तुम्हाला. 50 वर्षांच्या कष्टाचं त्या दिवशी सार्थक झालं असं म्हणून आजी रडू लागल्या. हे सांगायला 50 वर्ष का लागावेत? तेव्हा अगदी मुक्तपणानं खुल्या मनानं कौतुक करा एकमेकांचं. व्यक्त होताना संकोच करू नका. गोष्टी योग्य वेळी आणि वेळेतच सांगायला हव्यात. त्या तशा केल्या नाहीत तर उसके बाद कहने का कुछ मतलब नहीं रहता. बता दे जो बताना है, अभी है वक्त दीवाने. जुबा पर बात लाने का कोई मौसम नहीं होता. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.